शहर राजकारणामध्ये नीतिमत्ता ही वाहून जाऊ नये असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। केडीएमसी मधला प्रकार राज ठाकरेंना मान्य नाही असा दावा सुद्धा राऊतांनी केलाय आणि या संदर्भात राज ठाकरेंशी अंतर्गत चर्चा करू असंही त्यांनी म्हटलंय। जिथे अस्थिरता असेल तिथे भाजप संदर्भात निर्णय घेऊ, मात्र शिंदेंसोबत कधीही जाणार नाही असं राऊतांनी म्हटलंय। शहकाशाच्या राजकारणामध्ये नीतिमत्ता ओंडक्यासारखी वाहून जाऊ नये एवढंच आमचं म्हणणं आहे। काल या विषयावर एक भूमिका मांडलेली आहे। कल्याण डोंबिवलीत जे घडलं ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदर्भातली त्यांची पक्षाची भूमिका नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे ह्यांनासुद्धा ती भूमिका मान्य नाही, ती पक्षाची भूमिका नाही हे त्यांच्याशी चर्चा झाल्यावरती आमच्या लक्षात आलेलं आहे। अर्थात त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे, कोणत्या पातळीवर घेतला आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यावरती आता आम्ही याच्यावरती चर्चा न करता आम्ही अंतर्गत चर्चा करू। पक्षाचे नगरसेवकांनी देखील प्रस्ताव आलेला असल्याचं मीडियासमोर सांगितलेलं आहे। पक्षश्रेष्ठींना भेटही झालेली आहे। त्या संदर्भात नेमका काय प्रस्ताव आलेला आहे आणि काय तुमच्याकडनं निर्णय झालेला आहे? नाही, आमच्याकडून काही निर्णय झाला नाही। आम्ही अशा प्रस्तावांना केराची टोपली दाखवतो अनेकदा। भारतीय जनता पक्षाबरोबर काही ठिकाणी म्हणजे जिथे अत्यंत अस्थिरता आहे, अनस्टेबिलिटी आहे, तिथे आम्ही शिंदेबरोबर कदापि जाणार नाही। इतर जर काही पर्याय उपलब्ध असतील तर त्या संदर्भात पक्षप्रमुख निर्णय घेतील, पण परस्पर कोणी निर्णय घेणार नाही।